करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 9 गुणरूप आणि समास 8 देहांत निरूपन्ना. श्रीराम समर्थ. जय सद्गुरू. समर्थांनी दशक 9 गुणरूपाचं वर्णन केलं आणि त्यामधला समास 8 देहांत निरूपण. देह आणि अंत. समर्थांनी सांगितलंय देहाचा अंत झाल्यावर पुढचे जो आहे, एकदा प्राणी जर मरून गेला, मृत्यू पावला, तर त्याच्या पुढे त्याची सुटका कशी होते ते आता या समासामध्ये समर्थांनी सांगितलेले. ज्ञाता सुटला ज्ञात मते, परंतु जन्म कैसे बद्धाते, बद्धाचे काय जन्मते अंतकाळी. जय सद्गुरू. श्रोता म्हणतायत की ज्ञान प्राप्त झाल्याने ज्ञाता जन्ममरणातून त्याची सुटका होते, हे आम्हाला समजते, कळते. परंतु बद्धाला त्याचा जन्म कसा प्राप्त होईल आणि देहाच्या अंत्यकाळी काय जन्मते. तर श्रोता म्हणतायत बद्धाला परत जन्म कसा प्राप्त होतो. तर बद्ध म्हणजे काय? जो बांधलेला आहे, विषयाने बांधलेला आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, संशय, चिंता यांनी बांधलेला आहे. तर त्याचा परत जन्म कसा होतो ते सांगितलेलं आहे. बद्ध प्राणी मरून गेले, ते काहीच नाही उरले, जाणीवीचे विस्मरण झाले मरणापूर्वी. वर पाहिलं की असं वाटतं माणूस मेलेला आहे, बद्ध होऊन माणूस मेला, त्याचं काहीच उरत नाही. कारण मरणापूर्वी त्याची जाणीव संपूर्ण नष्ट झालेली असते, त्याला काहीच आठवत नाही. ऐसी घेतली आशंका, याचे उत्तर ऐका, आता दूषित होऊ नका मने वक्ता. श्रोत्याने जशी आशंका घेतली, जे वक्ता म्हणतायत, समर्थ सांगतायत की याचं उत्तर ऐका, चित्त तुमचं दूषित होऊन देऊ नका. पंच प्राण स्थळे सोडती, प्राणरूपी वासना वृत्ती, वासना मिश्रित प्राण जाती, देह सोडून या. समर्थ सांगतायत देहाच्या अंतकाळी एकदा देह सोडून गेला की त्याच्या अंतकाळी जे 5 प्राण आहेत ती आपापले स्थान सोडतात. आता पंचप्राण कोणते? आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी, जल हे स्थान सोडतात. आणि त्यावेळी काय होतं, ते प्राणरूप जे वासनावृत्ती आहेत ते पण त्याच्यावरती बाहेर जाते. आणि याप्रमाणे वासना मिश्रित जे पंचप्राण आहेत ते देह सोडून जातात. वायू सरसी वासना गेली, ते वायुरूपेची राहिली, पुन्हा जन्म घेऊन आली, हे तू परतवे. प्राण आणि वासना हे दोन्ही वायुरूप आहेत आणि ती वायुरूपेच राहतात, त्यामुळे ते परत जन्मास येतात. कित्येक प्राणी निशेष मरती, पुन्हा मागुती जीव येती, ढकलून दिले तेने दुखवती, हस्तपादाधिक. म्हणजे कित्येक लोक पूर्णपणे मरतात पण काही कारणाने परंतु जिवंत होतात. पण त्यांना प्रेत समजून ढकलून दिले तर त्यांचे हातपाय अगदी अवयव दुखावले जातात. सर्पदृष्टी झालिया वरी, ते दिवसा 8वी धन्वंतरी, तेव्हा ते माघारी वासना येते की. समर्थ सांगतात तर सर्पाची नजर बादली तर मनुष्य प्रेत होऊन पडतो, मनुष्याला मृत्यू होऊ शकतो. पण उत्तम मांत्रिक किंवा धन्वंतरी त्याला 3 दिवसांनी उठवतो, तेव्हा तो वायुरूप वासनाच परत माघारी घेतो. कित्येक सेवे होऊन पडती,
कित्येक तयांस उठविती यमलोकी होऊन आणती माघारे प्राणी. समज सांगतात कित्येक शव पडलेले असतात, होऊन पडलेले असतात आणि कित्येक दुसरे त्यांना कित्येक उठवतात आणि ते यमलोकातून त्यांना परत आणलेले असतात. कित्येक बहुजन्म घेतले कित्येक परकाया प्रवेशले ऐसे आले आणि गेले बहुत लोक. काही लोकांना अनेक जन्म घ्यावे लागतात, तर कुणी परकाया प्रवेश करतो. असे काही कित्येक लोक जन्मतात आणि किती लोक मरतात, हे चालूच आहे. फुंकल्यासारखा वायू गेला ते वायूपासून निर्माण झाला म्हणून वायुरूप वासनेला जन्म आहे. काय समर्थाने सांगितलंय बघा. फुंकल्यासारखा वायू गेला म्हणजे फुंकण्याने गती निर्माण होते आणि त्याप्रमाणे वासनेमुळे गतिमान झालेला प्राण मरणसमयी बाहेर पडतो आणि तेथे मन म्हणजे वासनापूर्तीचे मुख्य जे स्थान आहे ते वायुस्वरूप आहे, म्हणून त्याला वायुसूत म्हटलेलं आहे. आणि जिथून ते निर्माण झाले आहे म्हणून जी वासना जी वायुरूप आहे ती जन्म घेते. मनाच्या वृत्ती नाना त्यात जन्म घेते वासना. वासना पाहता दिसेना परंतु आहे. समोर सांगतात पाहायला गेलं तर मनाच्या वृत्ती भरपूर आहेत, अनंत आहेत, पण त्यात जन्म घेते ती वासना आहे आणि वासना ती आपल्याला दिसत नाही. ती जन्म घेते, वासना असते पण ती आपल्याला दिसत नाहीये. वासना जाणीचे जाणीव हेत जाणीव मुळीचा मूळ तंत मूळ मायत असे मिश्रित कारण रूपे. म्हणजे जाणीवमुळे होणारी इच्छा आशा म्हणजे वासना होय आणि मूळ मायेमध्ये कारण रूपाने वायू जाणीव सेवेत असतो म्हणून जाणीवेचा धागा मूळ मायेपर्यंत पोचवतो. कारण रूप आहे ब्रह्मांडी काय रूपे वर्ते पिंडी अनुमानिता तातडी अनुमानेना. म्हणजे जाणीव ही ब्रह्मांडात कारण रूपे आणि देहात वासनामय कार्यरूपाने असते आणि घाई गर्दीने तिचे योग्य अनुमान करता येत नाही. परंतु आहे सूक्ष्म रूप जैसे वायूचे स्वरूप सकळ देव वायू रूप आणि भूतदृष्टी. मग सांगतात जसं वायूचं स्वरूप जसं सूक्ष्म आहे त्याप्रमाणे त्याची जाणीवही सूक्ष्म आहे आणि सर्व देव आणि भूतदृष्टी हे वायू रूपातच आहेत. वायूमध्ये विकार नाना वायू पाहता तरी दिसेना तैसे जाणीव वासना अतिसूक्ष्म. समज सांगतात वायूमध्ये अनेक विकार आहेत पण ते आपल्याला दिसत नाही आहेत. तसेच ती जाणीव आणि वासना हे अतिसूक्ष्म असतात, ते आपल्याला दिसत नाही पण ते भासते. त्रिगुण आणि पंचभूते हे वायूमध्ये मिश्रिते अनुमानिना म्हणून त्या ते मिथ्या म्हणू नये. त्रिगुण आणि पंचमहाभूतेमध्ये हे सर्व वायूमध्ये मिसळलेली आहेत पण ती दिसत नाही आणि त्यांना मिथ्या म्हणू नये. सहज वायू चाले तरी सुगंध दुर्गंध कळो आळे उष्ण शीतळ तप्त निवाळे प्रत्यक्ष प्राणी. म्हणजे सहज वायू चाले, वास हा स्वाभाविकरित्या वाहत असतो पण सुगंध दुर्गंधाची जाणीव होते. तसंच उष्ण पदार्थ शीतल होतात, गरम पदार्थ थंड होतात, पण तापलेले प्राणी निवांत होतात हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते. वायूचे नि मेघ वळती वायूचे नि नक्षत्र चालती सकळ सृष्टीची वर्तती गती सकळ तो वायू. म्हणजे वायूमुळे ढग चालत आहेत, ढग हालचाल करतायत आणि वृष्टी होते. वायूमुळेच नक्षत्र भ्रमण करतात. एवढंच नव्हे तर सृष्टीतील सर्व घडामोडीला वायूच जबाबदार आहे आणि आहे.
वायुरूप देवते भूते अंगी भरती अकस्माते विधी केली या प्रेते सावध होती. वायुरूपे देवते भूते म्हणजे देवता आणि भूते हे वायूचीच रूपे आहेत. ते मग वायूमध्येच आढळून येतात आणि अकस्मात अंगात प्रवेश करतात. आणि काही विधिविधान केले ती प्रेते सुद्धा जिवंत होतात. वारे निराळे न बोळे देहामध्ये भरून डोले आळी घेऊन जन्मा आले कित्येक प्राणी म्हणजे अंगात संचरणारे वारे देहाशिवाय बोलू शकत नाही. कुणाच्या तरी देहात संचार करून हे प्रगट होते आणि वासनापूर्तीचा प्रयत्न करते. त्याचप्रमाणे आसक्तीमुळे कित्येक प्राणी जन्मास येतात. राहाने ब्राह्मण संबंध जाती राहाने ठेवणी सापडती नाना गुंतले उगवती. प्रत्यक्ष राहाने म्हणजे अंगात देवतेचा संचार होणे आणि असा प्रयोग करून ब्रह्मसंबंधच हुकलून देतात, हुसकून लावतात आणि पुरून ठेवलेले द्रव्य सापडून देतात किंवा त्याची नाना संकटातून लोकांची सुटका करतात. ऐसा वायूचा विकार एवचे कळेना विस्तार सकळ काही चराचर वायूमुळे. यामुळे वायूंचा विकार आणि विस्तार हे कळतच नाही. पण सर्व चराचर सृष्टीचे अस्तित्व हे वायूमुळेच आहे. वायू स्तब्ध रूपे सृष्टी धरता वायू चंचल रूपे सृष्टी करता न कळे तरी विचारी प्रवर्ता. म्हणजे कळे जसा वायू स्तब्ध राहून सृष्टीला धारण करतो, चंचल होऊन तोच सृष्टी निर्माण करतो, हे कळत नसेल तर त्यावर विचार चिंतन करू लागा म्हणजे आपल्याला कळेल. मुळापासून शेवटे वरी वायूची सकळ काही करी. वायू वेगळे कर्तृत्व चतुरी मज निरोपावे. म्हणजे मूळ मायेपासून अगदी शेवटपर्यंत वायू सर्व काही करत असतो आणि हे कळत नसेल तर वायूमुळे इतर कोणाचे कर्तृत्व असेल ते चतुर्पुरुषांनी मला सांगा. जाणीव रूपी मूळ माया जाणीव जाती आपुले ठाया गुप्त प्रगट होऊन या विश्वी वर्ते. म्हणजे मूळ माया ही जाणीव रूप आहे आणि जाणीव शेवटी स्वरूप लीन होते आणि याप्रमाणे कधी गुप्त तर कधी प्रगट होऊन ती विश्वात संचार करते. कोठे गुप्त प्रगट कोठे प्रगटे जैसे जीवन उफाळे आटे पुढे मागुता वूग लोटे भूमंडळी. म्हणजे पाणी जसजसे कधी जमिनीत गुप्त असते, कधी उफाळून वर येते तर कधी आटते, व जोराने प्रवाह रूपे वाहू लागले की तशी जाणीव ही गुप्त असते, तर कधी प्रगट होते तर कधी परत गुप्त होते. असं प्रवर्तन सतत चालूच असतं. तैसाचे वायूमध्ये जाणीव प्रकार ओमटो आते निरंतर कोठे विकारे कोठे समीर. उगाच वाजे म्हणजे तसंच वायूमधील जाणीवेचा प्रकार आहे. कधी ती प्रगट होते तर कधी अदृश्य होते आणि याप्रमाणे निरंतर तिच्यात परिवर्तन घडून येत असते. आणि कोठे ना कोठे वाऱ्याच्या वादळ उत्पन्न होत असतं आणि कधी वारा अल्लादायक झुळकीसारखा मंद वाज असतो. वारी अंगावरून जाती तेने हात पाय वाळती वारा वाजती करपती आली पिके. म्हणजे वारे अंगावरून गेले की त्यामुळे हातपाय वाळून जातात. तर कधी जो उभे पीक आहे, शेतामध्ये पीक आहे, ते वाऱ्याने करपून जातात, उडून जातात. नाना रोगांची नाना वारी पीडा करती पृथ्वीवरी वीज कडाडी अंबरी. वायूमुळे काय काय दिले? नाना रोगांची वारी दिले. नाना रोगांची उत्पत्ती वायूमुळे होते आणि पृथ्वीवर लोकांना पीडा सोसावी लागते. आकाशात वाऱ्यांमुळे विजेचा कडकडाट असतो. वायू करिता रागोद्धार कळे ओळखीचा निर्धार दीप लागे मेघ हा चमत्कार. रागोद्धारी वायूमुळे
नाना राग आवडता येतात, पण राग ओळखताही येतात. कुशल गायकाने दीप मल्हार राग अळवल्याने दीप लागतात, तर मेघ मल्हार आवडलं की पाऊस पडतो, असे चमत्कार होत राहतात. वायो फुंकिता बुली पडती, वायो फुंकिता खांडके करपती, वायो करता चालती नाना मंत्र. म्हणजे वायू फुंकल्याने भूल पडते, तर वायू फुंकल्याने अंगावरील गडे कोरडी पडतात आणि वायूमुळेच नाना प्रकारचे मंत्रांचे प्रयोग केले जातात. मंत्र देव प्रगटती, मंत्री भूते अखर किती, बाजेगरी उडंबरी करती. मंत्र सामर्थ्य म्हणजे मंत्रामुळे देव प्रगट होतात आणि मंत्रामुळे भूत आकर्षित होतात आणि मंत्र सामर्थ्याने जादूच्या आणि मंत्रविद्येचे चमत्कार घडून आणतात. राक्षसांची माव रचना, ते हे देवांदिग कळेना, विचित्र सामर्थ्य नाना, स्तंभन मोहन दिके. म्हणजे राक्षसांचे मायाची करामत देवांनाही कळत नाही. स्तंभन मोहन आदी नाना प्रकारचे विचित्र सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असते. धडची पिसे करावे, पिसेच उमजा वावे, नाना प्रकारे सांगावे किती मनोणी. म्हणजे जो साना असेल त्याला वेडा करायचा, वेडा असेल तर शाने करायचं, याप्रमाणे किती विकार आणि किती वर्णन करावेत. मंत्री संग्राम देवाचा, मंत्री स्वाभिमान ऋषीचा, महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे. म्हणजे देवांच्या संग्रामात निरनिराळ्या मंत्रांचा उपयोग केला जातो, व ऋषीचा मोठेपणाही त्यात मंत्र सामर्थ्यावरच अवलंबून असतो. आणि मंत्र सामर्थ्याचा महिमा कोण जाणू शकेल. मंत्री पक्षी आटोपती, मोषके स्वापदे बांधती, मंत्री माह सर्प खेळती. आणि धन लाभ म्हणजे मंत्रांनी पक्षावर सत्ता गाजवता येते, पण उंदीर इतर श्वापदे यांना बंधन घालता येते, पण मोठ्या मोठ्या सर्पांना एका जागी खिळून ठेवता येते आणि धनलाभही करून घेता येते. आता असो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यय आला, मागील प्रश्न फिटला श्रोतयाचा. असो, आता श्रोत्यांचा जो प्रश्न होता की बद्धाला जन्म कसा प्राप्त होतो, तो तर आता प्रश्न मिटलेला आहे आणि बद्धाला पूर्वजन्म असतो हे प्रत्येकाला समजलेलं आहे, प्रत्येकाला आलेलं आहे. आता असो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यय आला, मागील प्रश्न फिटला श्रोतयाचा. इति चिदास बोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास 8. जय जय रघुवीर समर्थ.